नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ॲडव्होकेट बुटाला यांचं उपोषण मागे. असुविधाबाबतची डोळेझाक खपवून घेतली जाणार नाही, आंदोलकांचा इशारा. महिला बचत गटाच्या उत्पादनांना मुंबई गोवा महामार्गावर स्टॉल देणार रवींद्र वायकर. एसटी कर्मचाऱ्यांना आता 6 महिन्यांची बाल संगोपन रजा. 11 वाजता अनिकेत हॉल येथे EVM आणि VVPAT मशीन बाबत जनजागृती. आणि सदानंद कदम यांच्या वतीने भरणे नाका परिसरात पाणपोई. सविस्तर वृत्त. शहरातील असुविधांकडे नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषण आंदोलनात तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ॲडव्होकेट बुटाला यांनी आपलं आंदोलन तुर्तास मागे घेतलं. लोकनियुक्त लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाची शहरातील सुविधांबाबतची डोळेझाक खपवून घेतली जाणार नाही, असा सूचक इशारा यावेळी शहरातील नागरिकांच्या वतीनं देण्यात आला. आज सकाळी 10 वाजता ॲडव्होकेट बुटाला यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. काही वेळेतच तालुका आणि शहरातील असंख्य नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आणि ॲडव्होकेट बुटाला यांच्या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप आलं. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलकांची गर्दी वाढू लागल्यानंतर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान आंदोलकांच्या मागण्या जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवून खेड शहरातील असुविधांचा प्रश्न निकाली काढला जाईल असं आश्वासन प्रांताधिकारी सोनोने यांनी दिल्यानंतर ॲडव्होकेट बुटाला यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतलं. खेड नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उटकटर यंत्राच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ॲडव्होकेट बुटाला यांनी केलाय. एका उटकटर यंत्राची किंमत साधारणतः 6 ते 7 हजार असताना नगरपालिका प्रशासनाने त्याच यंत्रासाठी प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये मोजल्याचं बुटालांनी म्हटलंय. हा भ्रष्टाचारही लवकरच उघडकीस आणला जाईल असं ॲडव्होकेट बुटाला यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनादरम्यान उद्योजक सदानंद कदम, आमदार संजय कदम, बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे, गौस खतीब यांनी आंदोलकांना संबोधित केलं. आम्ही खेड शहर विकास आघाडी वैयक्तिक कुणाला घरी बसवण्यासाठी काढलेली नव्हती. तसं बिपिन दादा माझे पार्टनर आहेत. आम्ही केबलच्या धंद्यामध्ये 23-24 वर्ष एकत्र होतो. माझे विचार वेगळे होते. मी शॉपिंग सेंटर, थिएटर असे वेगवेगळे खेडवासियांना मी भेट दिली होती आणि सगळ्यात मला वाटतं खेडमध्ये नगरपालिकेला टॅक्स भरणारा सगळ्यात करदाता मी असेल किंवा एक छोटा 5 रुपये भरणारा असेल तर प्रत्येकाला हक्क असतो किंवा नगरपालिकेला काम काय झालंय जाब विचारणं. आणि तुम्ही त्या सोशल मीडियावरती चुकीचं काहीतरी, आज आपला दुर्दैव आहे, आज एक कोकणातले वकील, मोठे वकील, सगळेच वकील हुशार असतात, ते जर उपोषणला बसत असेल तर खेडचा सगळ्यात मोठा दुर्दैव असेल. ह्या चुका आमच्याकडून झालेल्या आहेत. आता या लोकांचं लक्ष आहे 17 करोडवरती. नगरपालिकेचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष, म्हणजे तुम्हाला कोणी विचारायचं नाही. 25 वर्ष विचारलं नाही, पण आज कोणतरी तुम्हाला विचारणारा आहे. गेल्या 2.5 वर्षाची कामं झाली. दादा तुम्हाला प्रॉमिस आम्ही करतो, जी कमिटी आहे ती नक्की उद्यापासूनच स्थापन करू. 2.5 वर्ष काय काय काम झालेले आहेत ते आम्हाला सीओनी आणि नगरपालिकेच्या नगरसेवकनी, नगराध्यक्षांनी दाखवायला लागेल. कुठे पैसे टाकलेले आहेत आणि त्याचं काम काय झालेलं आहे. नगरपालिकेचे तुम्ही काय मालक नाही आहे, एक खेड शहरवासीय मालक आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी आज घोषणा करतो, जे वर्गणी मुक्त मला खेड करायचे आहे. खेडला प्रत्येक असोसिएशन असते. आमचे केबलवाल्यांचे आहे, पानाच्या गादीवाल्यांचे आहे, बिर्याणीवाल्यांचे आहे. आम्ही वर्षातून एकत्र पैसे, भले भाजीवाले असू द्या, मच्छीवाले असू द्या, मटणवाले असू द्या, आम्ही एकत्र पैसे काढतो. आणि मोठे मोठे उत्सव आहेत आपले, 3-4 उत्सव खेळला आहेत. त्या 4 उत्सवाला एकच चेक त्यांना देऊन टाकायचं. त्या कमिटीमध्ये ते पैसे येतील आणि तो एकच चेक 51,000, 11,000, ज्याच्या ताकद आहे त्यांनी उत्सव बनवा ना. भीक मागून कशाला उत्सव करताय तुम्ही?
आणि सगळ्यांनी पुढे या. जर दादागिरी करून कोण तिथे पावती देत असेल तर त्याच्यावरती खंडणीची केस होते, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि हे केस करणार आहे. इथे माझा एक मोबाईल चालवतो, मोबाईलचं दुकान चालवतो, त्याचा काय धंदा असेल त्याला 2,500ची पावती देऊन गेलेले आहेत ते लोक. ही पावती आहे माझ्याकडे. वेळ आली तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आहे आणि खंडणीची केस घ्यायला लावणार आहे. जेवढ्या लोकांना पावत्या दिलेल्या त्यांनी सगळ्यांनी पुढे या. आपण सगळ्यांनी खंडणीचे वेगवेगळे केस करून टाकू आतमध्ये त्यांना. अरे नगरपालिकेच्या अगोदर आम्ही बसलो होतो, आमदार साहेब आम्ही बसलो होतो, वेगळी कल्पना होती. आमदार साहेब तर बोले आपण गुलाब नगरी बनवू, गुलाबी नगरी. साहेब आठवतं आमदार साहेब? वेगळी एक आपण वाढ असा घेऊ की त्याला एकदम व्यवस्थित बनवू, आपण खिशातून पैसे टाकू, भले फंड आणू आणि एक मॉडेल बनवू आणि तो मॉडेल सगळ्या ठिकाणी आपण फिरवू. तो मॉडेल तर राहिला बाजूलाच. मी दिलगिरी व्यक्त करतो, त्या चुका आमच्या पण आहेत. पण आता 2.5 वर्ष झालेली आहेत, 2.5 वर्ष आपल्याकडे बाकी आहेत अजून. मी सगळ्यांना, खेडवासियांना, आमदार साहेब, मी, घोष, वकील साहेब पण होते, दिवस रात्र एक करून तन मन धन सगळं टाकून आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेलं होतं. त्याचं एकच डोक्यामध्ये होतं की खेड चांगलं व्हावं, त्याचा फंड चांगलं वापरता व्हावं. शिवतर रोड जो आहे तो ब्रिज आहे, तर मला वाटतं 55 की 60 लाख रुपये टाकलेले आहेत. 20-25 लाखाचा पण ब्रिज नाही, मी बांधून देतो. कचरा जो उचलला गेलेला आहे 16 लाखाचा 17 लाखाचा टेंडर आला होता, JCBनी भरला गेल्यानंतर मला वाटतं 35-36 लाख रुपये झालेले आहे. या प्रश्नाचे सगळे CO, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सगळ्यांना उत्तरं द्यायचे आहेत. नाहीतर हे आज आम्ही इथे बसलेलो आहे, पुढच्या वेळेला आम्ही नगरपालिकेच्या गेटवरती आम्ही बसणार आहोत. नुसते डॉक्टर वकील एकटेच बसणार नाही, सगळे खेडचे शहरवासी सगळे बसणार आहोत आणि त्यांना उत्तर द्यायला लागणार आहे. एखादा माणूस जर विचारत असेल तुम्हाला किंवा बसत असेल तर एवढी उद्धट तुम्ही झालात कसे? म्हणजे तुम्हाला विचारणारा कोण नाही का? हुकुमशाही आहे का? आम्ही हुकुमशाही चालवून देणार नाही. आणि दादागिरी करत असाल तर डबल दादागिरी करायला आम्हाला पण येते. आणि दादागिरीवरती उतरायला जाऊ नका. त्या नंदेशला तो निरोप पाठवतोय किंवा तुला भारी पडेल म्हणून. अरे एवढी दादागिरी? त्याचा रूम खाली करायला सांगताय. जो रूम मालक आहे त्याला, रूम मालकाने त्याला सांगितलं होतं 3 वर्ष बाबा तिथेच राहतो. इथे तो बुटाला साहेबांकडे बसल्या बसल्या तिथे तो मालक गेला आणि त्याला सांगितलं की बाबा आता 6 महिने राहिले, 6 महिन्यात खाली तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवरती जाता. जर तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जात असेल तर आम्हाला पण त्या पातळीवर जाता येतो. बरेच तुमची प्रकरणं उघडता येतील. मी छाती ठेवून सांगतो, मी स्वच्छ आहे. माझा 2 नंबरचा धंदा नाही कुठे. मी कुणाला घाबरत नाही, फक्त देवाला घाबरतो, लोकांचा मान सन्मान करतो. पण जर तुम्ही दादागिरी करत असाल तर मग नाईलाजाने आम्हाला त्या पण उतरायला. हे वकील साहेब तर बसले, आता कुणाला पैसे द्यायचे नाही. प्रत्येक गोष्टीत कोर्टात जायचं आपण, प्रत्येक गोष्टीत. आणि याच्या पुढे मी खेडवासियांना सांगतो, कोणताही त्रास होणार नाही. जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत. आघाडीचे जनक तुम्ही, आमदार साहेब तुम्ही आणि आपले नगराध्यक्ष, या सर्वांनी आघाडी काढली. आणि आघाडी काढल्यानंतर या आघाडीला आम्ही देव माणसांना सोडून पाठिंबा दिला. देव माणूस मी शब्द वापरतोय, मुद्दाम वापरतोय, कारण आम्हाला तेव्हा कल्पना नव्हती की अशा पद्धतीने इथलं कामकाज चालेल. आता ह्यांच्या वल्गना काय आहेत बघा. पेपर काढा, आजचा पण पेपर, उद्याचा पण बघा. मी उद्याचा सांगतो. 2 कोटी आणले, 4 कोटी आणले, 5 कोटी आणले. कोटीशिवाय कुठला आकडाच ऐकायला येत नाही. फक्त कोटीत बोलायचं. रस्ता आहे चांगला, तुम्ही सांगा सगळ्यांनी रस्ता चांगला मिळाला आहे तुम्हाला खेड शहरात? कुठेही रस्ता नाही. आज काही मंडळी बाहेरगावची आहेत समजूया. आज महिला मंडळाला एक स्वच्छतागृह आहे का सांगा. कोणी एक फोटो काढून दाखवा बाजारातला कुठे स्वच्छतागृहाचा, की एक खेड नगरपालिकेचं स्वच्छतागृह. एक स्वच्छतागृह आपल्याकडे नाही. करोडोच्या वल्गना पेपरला रोज येतील. एक बघा वैश्यवाणी सभागृह झाले, बघून या. नगरपालिकेच्या ह्या सगळ्या नगरसेवकांनी ते बघून यायचं. अशी एक वास्तू आपल्याकडे होऊ शकत नाही. आपलं दुर्दैव आहे. आणि कोणीच बोलत नाही. बोलणारे सगळे एक झाले. आता बोलणार कोण? आणि मग काय व्हायला लागलंय? आता एक माझ्याकडे कोटेशन आहे. कसलं कोटेशन? मगाशी मी सगळ्यांना दाखवलं. कोटेशन आहे वुडन कटर, ते बूम कटरचं एक कोटेशन आहे माझ्याकडे. जास्तीत जास्त किंमत आहे 5,000, 6,000, 7,000, सगळ्या व्हरायटी.
आपल्या नगरपालिकेने त्यातले 4 खरेदी केलेत. त्या 4ची किंमत तुम्ही बघा जाऊन आणि तुम्हाला शॉक लागेल. आम्ही सगळे कष्ट करतो, दिवसभर मेहनत करतो, तेव्हा 2 पैसे आपण बघतो आणि हे आपले पैसे कराच्या रूपाने आपण भरतोय आणि कराच्या रूपाने भरलेल्या पैशाच्या रकमेचा हिशोब मागितला. त्या क्षणाला अंगाची आग झाली. त्या क्षणाला वैयक्तिक विषय काढण्यात आले. अर्थात त्यामुळे काय फरक पडत नाही. एक नाही, हजारो विषय काढा. वैयक्तिक विषयाला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. कुठल्याही व्यासपीठावर बोलवा. आजपासून हिशोब चालू झाला. हिशोबाची मागणी रोज होणार. प्रत्येक टेंडरचा अभ्यास केला जाणार आणि जिथं जिथं काळं वाटतंय तिथं तिथं हल्ला केला जाणार कायदेशीर. अनेक योजना आहेत. त्यातल्या अनेक योजना चांगल्या असतील तिथं पाठीशी आहोत, परंतु चुकीच्या कराल तर पाठीशी नाही आहोत. तुम्हाला हायकोर्टपर्यंत नेणार. धरणाचा गाळ एक नवीन योजना आहे. धरणाचा गाळ उपसायचाच नाही. धरणाचा गाळ फुकट उपसून मिळतो. माझ्याकडे योजना आहे. तुम्ही नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून आम्ही तुम्हाला बसवले. आमचं एक मत त्यासाठी भारी पडलंय. एक मताची मोठी ताकद असते. गर्वात जाऊ नका, कारण सूर्य उगवतो तो संध्याकाळी मावळण्यासाठी. हे कधी विसरू नका. साधे साधे मुद्दे आहेत. इथं काही वैयक्तिक लढाई नाही कोणाची. लढाई आहे तत्वाची, लढाई आहे पदाची. नागरिक आणि पद अशी ही लढाई आहे. आणि ही लढाई करताना भान ठेवा. भान असं ठेवा की आपण पदावर आहोत, आपण जबाबदार आहोत, आपण उत्तर द्यायला बांधलेले आहोत. प्रश्न जनता विचारणार. मोदी साहेबांना लोक काय बोलतात? बोलू शकतात. पदावर बसवले त्यांनी. लोकांना प्रश्न विचारायचे अधिकार आहेत आणि प्रश्न विचारण्याचं डोकं ठेचायचे विचार करू नका. जनता तुम्हाला माफ करणार नाही. आता विषय अनेक निघतील. अप्पा अनेक विषय सगळ्यांनी मांडलेले आहेत. बाबाजीरावांनी मांडलेत, दादांनी मांडलेत, आमच्या गौसभाईंनी आज कसे काय ते मांडलेत. तर हे छोटंसं गाव आहे. हेड म्हणजे काय मोठं गाव नाही, किरकोळ गाव. 20,000 लोक. तालुका पण फार छोटा आहे. इथं प्रत्येक जण प्रत्येकाला पूर्णपणे ओळखतो. मी तर असं म्हणेन की तुम्हाला प्रत्येकाला आपली स्वतःची माहिती किती आहे ही स्वतःपेक्षा बाहेरच्याला जास्त माहिती असते. आपल्यापेक्षा आपली माहिती दुसऱ्याला जास्त असते. तर इथं काही चिखलफेक वगैरे करायची गरज नाही. रोज मला नगरपालिकेतनं 2-2 लोक येत आहेत, भेटत आहेत. त्यांची नावं जाहीर करणार नाही, कारण आम्ही आज इकडं उद्या तिकडं असला आमचा धंदा नाही. एक मापी एक धंदा. तर त्यामुळे त्यांची परंतु कागदपत्र हातात येत आहे. उद्यापासून या फौजदाऱ्या दाखल होणार. तुमचे धंदे काय ही कागदपत्र आलेली आहेत. आणि उद्या मी शहर विकास आघाडीचे जनक आप्पांची परवानगी घेतली की आप्पा ह्या उद्या मी फौजदाऱ्या दाखल करणार. माझ्यावर रागवायचं नाही तुम्ही, कारण मला माझं हे काम केलं पाहिजे. जनतेसाठी हे काम करणं भाग आहे. तर ही उद्यापासून फौजदाऱ्या दाखल होतील. रोज 2 कागद येत आहेत. आणि ह्या प्रसंगात मी या उपोषणात मूळ मुद्दा असा येतला की पत्रकारांमुळे मी ह्यामध्ये दाखल झालो. अर्थात त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. मी त्यांना कुठलाही दोष देणार नाही. त्यांनी छापलं. त्यांना माझ्यावर प्रेम होतं, माझ्या मुखातनं छापलं. परंतु ते दुर्दैवाने खरं निघालं. आणि जर ते खरं निघालं तर त्याचे पाठराखण करणं माझं काम आहे. दुसऱ्याच्या तोंडातनं काहीतरी लिहिणार नाही मी. दुसऱ्याला पुढं करायचं, मागायला पाहायचं आणि काहीतरी लिहायचं, मग म्हणायचं मी नाही केलं, त्यांनी केलं, असला धंदा मी नाही करणार. मी सांगतो मीच लिहिलं. जे काय करायचं तुम्हाला ते करा. आता उरला विषय सुखदुःखाचा. तर अनेक वेळा आपण सुखदुःख बघतो. वेगळी सुखदुःख तुम्ही साजरी नका करू. माझा वाढदिवस 9 सालापासून आप्पा 9 सालापासून माझा वाढदिवस साजरा होतोय. मला माहीतच नाही माझा आज जन्मदिवस आहे. पण एक विशिष्ट माणूस आला की कळतं आज वाढदिवस आहे माझा. आणि नुसता वाढदिवस नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो सगळं डबल पॅकेज. आता हे डबल पॅकेजचा परिणाम काय होतो? आता मी माझ्यावर झालेला परिणाम सांगतो, तुमच्यावर तो होतो की नाही बघा. वाढदिवस जेव्हा आपला दुसरा माणूस साजरा करतो आपण सगळे खुश होतो. खुश असे होतो, आपला अहमपणा आहे प्रत्येकाचा, तो अहमपणा फुलतो. मीपणाला पुष्टी येते, एक बरं वाटतं, आनंद वाटतो. आणि आपोआप जो माणूस तुमचा अहमपणा जपतो त्याच्यावर तुम्हाला प्रेम येतं.
आणि असं 9 ते 13 माझा वाढदिवस साजरा केला गेला आणि रत्ना टाईमचे आहेत का कोण पत्रकार, तर त्यांनी सगळ्यांनी फोटो छापले, बुवांनी पण छापले असतील तेव्हा, मग बुवा आमचे विसरतात सगळं. तर हे फोटो हे ह्याचा परिणाम असा की मी 13 मध्ये सांगून टाकलं आघाडी झाल्यावर, बा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, चांगलं काम करत राहा, असंच काम करा. आणि मग खरं स्वरूप लक्षात आलं, लोक सांगत होती या वाढदिवस काय नाही, हे राजकारण आहे, पण आम्ही कधी त्यावर भरोसा नाही ठेवला आणि ठेवणार पण नाही. कारण तुम्ही सगळ्या सुखदुःखात मनापासून समरसा साधू संत आपण आहात साहेब, संताचे अवतार आहेत, पण कागदं येत आहेत ती सगळी चुकीची येत आहेत. ही कागदं अशी विचित्र कागदं आम्ही बघितली आणि ह्या आंदोलन पेपरला आल्यानंतर जे काय झालं त्यानंतर तुमचं खरं रूप दिसलं. आज तुम्ही ज्या माणसाने तुम्हाला साथ दिली त्याच्यावर अटॅक करायला मागं पुढे करत नाही, तर सोबत असणाऱ्यांना सावधान. आज आप्पांनी सांगितलं तेव्हा मला कळलं की नंदेशवर अटॅक करण्याची वेळ आली. अरे नंदेश कोण? तुमच्या भावासारखा सावलीसारखा सोबत होता तुमच्या, त्याला धमक्या देताय तुम्ही. अरे मग बाकीचे जे सोबत आहेत त्यांनी विचार करा. आज नंदेशवर वेळ आली, तुमच्यावर का नाही येणार? मग ही प्रवृत्ती कुठली आहे? ही प्रवृत्ती खेडवासियांनी चालून द्यायची का? हे सगळे विचार खेडवासियांनी करायचे. आता वर्गणीचा विषय अनवंदात निघाला. आप्पांनी सांगितलंय कुणाची तक्रार असेल, कोण आलं डायरेक्ट या. अनेक पावत्या गोळा झालेल्या आहेत. इथं बिर्याणीवाली पण मंडळी बसलेत. आज आमच्या खेड तालुक्यात आमचे हिरो, लहानपणीचे हिरो बिपिन दादा, नागेशराव, अरविंदजी तोडकरी, बाबू चिखले, पण ह्या मंडळींच्या काळात हे पदावर होते, नगराध्यक्ष होतं, पण पदाला कधी काळीमा नाही फासले. या लोकांनी कधी बिर्याणी 15,000 रुपये दराची केलीच नाही. आता 15,000 रुपये दर बिर्याणीचा झाला तर 31 डिसेंबर कसा होईल साजरा? आता हसणाऱ्यांना लक्षात आलं 15,000 रुपये का दर झाला तो, पण कोणाला घाबरण्याची गरज नाही. आप्पा पाठीशी आहेत, सगळे पाठीशी आहेत आणि स्ट्रॉंग राहा. तुम्ही कुठल्याही बळजबरीला साथ देऊ नका, वाढदिवसाला बोलू नका. हे राजकारण तर नाही ना, याचा अभ्यास करा. आणि खेड शहराच्या विकासासाठी आप्पांनी जी कमिटी करण्याचं जे काही वचन दिलंय, तर त्या कमिटीमध्ये मी बिपिनदादांना विनंती करीन की बिपिनदादा तुम्ही लीड घ्या, तुम्ही त्याचे प्रमुख व्हा. मला कुठेही त्यात घेऊ नका का, तर मला मोकळी ठेवा आणि उद्या कमिटी विरुद्ध आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका. अर्थात ती वेळ येणार नाही याची मला खात्री आहे. तर आप्पा तुम्ही सर्व मंडळी आलेत, ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही सगळ्या जे काय माझे प्रश्न आहेत शहराच्या वतीने म्हणा, वैयक्तिक म्हणा, करदाता म्हणून म्हणा, तर त्या सगळ्यांना तुम्ही पाठिंबा दिलात, ती मंजुरी मागण्या सगळ्या मान्य केल्यात, त्याबद्दल मी तुमचे, आमदार साहेबांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि यापुढे आपण हिशोब घ्या असं एक आंदोलन करूया. आणि ही टीम पण हिशोब घ्या टीम असायला पाहिजे. कुठलंही टेंडर आज काढायचं उद्या डबल करायचं असलं होता कामा नये. तसंच एक माझी दुसरी अजून एक विनंती आहे की ग्रामीण भागात बघा ग्रामसभा होतात. का होतात ग्रामसभा? त्या ग्रामसभेत ठराव केले जातात, समस्त गावकऱ्यांना तिथं बोलवली जाते. तशी शहराची का नाही? का ग्रामपंचायतची लोक चुकीचं करतात म्हणून फक्त शहरातली करत नाहीत? शहरात पण झाली पाहिजे शहर सभा, नगरसभा, आणि त्या सभेमध्ये सगळे हिशोब आले पाहिजेत. आणि हिशोब मागितले तर एवढं भडकायचं काय कारण नाही. आणि जर तुम्ही भडकलेत हिशोब मागितल्यावर तर त्याचा अर्थ वेगळा निघतो आणि तो एकच निघतो की हिशोब द्यायला तुम्ही तयार नात, त्यात काहीतरी काळवेर आहे. तर त्यामुळे हिशोब मागा. प्रत्येकाने आपला, आपण त्या करदाते आहोत, प्रत्येकाला अधिकार आहे. शहराने घाबरायचं, व्यापाऱ्यांनी घाबरायचं काय कारण नाही आहे. सर्वांनी एकत्र या आणि ह्या लढाईत सामील व्हा असं मी खेडच्या जनतेला आव्हान करीन. आणि एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. आणि संपवता उपस्थितांचा आभार मानतो. आप्पा तुमचं, संजय रावांचं की शहर आघाडीचे तुम्ही प्रमुख होता, तुम्ही मागण्या मान्य केल्यात याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आगे बढ़ो, साहेब आगे बढ़ो.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, लोकसभा सदस्य विनायक राऊत तसेच सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, नियोजन समिती सदस्य इत्यादी सर्व उपस्थितांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे मतदान प्रक्रियेचं महत्त्व विशद केलं। यावेळी त्यांनी ते वापरण्याची कार्यपद्धतीचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। उपस्थित सर्वांनी या नव्या मतदान प्रक्रियेप्रमाणे प्रत्यक्ष मतदान केलं आणि यानंतर मोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली। पूर्वीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांना नेमकं आपलं मत कुणाला गेलं किंवा मतदान बरोबर झालं की नाही अशी संभ्रम अवस्था असायची असं सांगून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदारांची संभ्रम अवस्था दूर होण्यास मदत झाली आहे। या यंत्रामुळे मतदारांना मतदान केल्यानंतर 7 सेकंदात व्हीव्हीपॅट यंत्रावर कोणाला मतदान केलं याचं चित्र स्पष्ट दिसतं। महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ आणि उत्पादनांची विक्री वृद्धीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेष्टनासह विक्रीचा प्रयत्न करावा। प्रायोगिक तत्वावर विक्री केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून अशा पद्धतीनं रेल्वे स्थानकावरही बचत गटांना विक्री मिळू शकेल। तसेच मुंबई गोवा महामार्गावर बचत गटांसाठी स्टॉल उपलब्ध करून देणार असल्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं। गणपतीपुळे येथे आजपासून सरस प्रदर्शन सुरू झालं। बचत गटांच्या पदार्थांना घरगुती विशिष्ट चव असते। महोत्सव, प्रदर्शन आदीमधून त्यांच्या पदार्थांना मोठी मागणी असते। कोकणी पदार्थ वस्तू यांच्या विक्रीसाठी रेल्वे स्थानक तसेच रेल्वेमधूनही या पदार्थांच्या विक्रीचा मी प्रयत्न करेन। यामुळे रेल्वे प्रवाशांना कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल असंही त्यांनी सांगितलं। मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्याची बाल संगोपन रजा देण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली। महिला कर्मचाऱ्यांबरोबरच पत्नी हयात नसलेले कर्मचारी तसेच पत्नी असाध्य आजारानं हंतरुणाला खिळलेली असलेल्या कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकणार आहे। महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात 6 ऐवजी 9 महिन्याची रजा देण्याचा निर्णय महामंडळानं यापूर्वीच घेतला। त्याचाच पुढील टप्पा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। नोकरी करत असताना महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा मुलांकडे लक्ष देणं शक्य होत नाही। विशेषतः परीक्षांच्या काळात मुलांना पालकांची अधिक गरज असते। या बाबी लक्षात घेत महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला। आगामी निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती व्हावी यासाठी 1 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11:30 वाजता अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सर्व शासकीय अधिकारी, सरपंच आणि पोलीस पाटील उपस्थित राहणार असल्याचं खेडचे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितलंय। खेड येथील उद्योजक आणि कृतीशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी भरणे नाका परिसरात सुरू केलेल्या आधुनिक पाणपोईचं उद्घाटन खेड दापोली मंडणगडचे आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। खेड आंबवली मार्गावरील हॉटेल साई रिसॉर्ट समोर ही पाणपोई सुरू करण्यात आली असून या पाणपोईमुळे तहानलेल्यांना थंडगार पाणी प्यायला मिळणार आहे। रविवार दिनांक 30 डिसेंबर रोजी या पाणपोईचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी भरणे भाजपाचे प्रभारी शशिकांत चव्हाण आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता जाधव, पंचायत समिती सदस्या मानसी जगदाळे, खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे, खेडचे डॉक्टर सुनील धारिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। 30 डिसेंबर या दिवशी सदानंद कदम यांची कन्या स्नेहल हिचा वाढदिवस असतो। या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी स्नेहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खेड तालुका शिक्षक प्रीमियर लीग पर्व 2 चे फेब्रुवारी 2 आणि 3 दरम्यान आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली। खेड तालुका शिक्षक प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचं आयोजन गतवर्षी मार्च महिन्यात करण्यात आलं होतं। या स्पर्धेला शिक्षकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता। यामुळे यावर्षी पर्व 2 चं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय। या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 11,111 रुपये रोख आणि आकर्षक चषक
तर उपविजेत्या संघाला 7,777 रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला अनुक्रमे 3,333 आणि 2,222 रुपये रोख आणि चषक दिलं जाणार असल्याचं राजेंद्र चांदिवडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीत सर्वात उंच तिरंगा उभारण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर मांडला होता. याला आपण मंजुरी दिली असून येत्या 2 महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 100 फूट उंच तिरंगा उभा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या देशाचा तिरंगा आपली शान आहे. कोल्हापूरमध्ये सर्वात उंच तिरंगा उभारण्यात आलाय. रत्नागिरीतील तिरंगा 100 फूट उंच असणार आहे. लवकरच हा तिरंगा जिल्हाधिकारी कार्यालयात फडकणार आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना बुद्धिमत्ता आणि मेहनत या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षा देताना मनात कोणतीही भीती बाळगू नका. फेसबुक, इंटरनेटचा वापर अत्यल्प करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची जाणीव कायम मनात ठेवा. ही जाणीव मनात राहिली की कोणतंही यश मिळवायला सोपं जाईल, असं प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलं. येथील टिळक मेमोरियल मध्ये गेल्या 2 दिवसापासून ग्रंथ उत्सव सुरू आहे. यावेळी दुसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी 2018 मध्ये आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी ही माहिती दिली. याआधी 2010 मध्ये सुरक्षा दलांनी 232 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षी 342 घटना घडल्या. यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 429 घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये 40 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी 77 नागरिक ठार झाले तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलातील 80 जवान शहीद झाले आहेत. गेल्या वर्षी दहशतवाद्यांशी लढताना 80 जवानांना वीरमरण आलं होतं. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ॲडव्होकेट बुटाला यांचं उपोषण मागे. असुविधांबाबतची डोळेझाक खपवून घेतली जाणार नाही, आंदोलकांचा इशारा. महिला बचत गटाच्या उत्पादनांना मुंबई गोवा महामार्गावर स्टॉल देणार रवींद्र वायकर. एसटी कर्मचाऱ्यांना आता 6 महिन्यांची बालसंगोपन रजा. उद्या 11 वाजता अनिकेत हॉल येथे EVM आणि VVPAT मशीनबाबत जनजागृती. आणि सदानंद कदम यांच्या वतीने भरणे नाका परिसरात पाणपोई. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.